जय महाराष्ट्र मित्रांनो, मिशन पोलीस भरती 100 या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी आहे की 10वी पास असाल आपण तर नाबार्ड बँकमध्ये भरती निघालेली आहे 10वी पास विद्यार्थ्यांकरता. असं काही नाही की 10वी पासच आहे, जे 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेले ते पण भरू शकतात, पण त्यामध्ये फक्त तुम्हाला 10वी पासच मेन्शन करायचे आहे. तर पूर्ण जाहिरात आपण बघणार आहे, तोवर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बघूया पूर्ण जाहिरात डिटेलमध्ये. नाबार्ड म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण कृषी बँक. यामध्ये पोस्ट ऑफिस अटेंडन्स ही जागा निघालेली आहे. ऑफिस अटेंडंट ग्रुप सीची जागा आहे मित्रांनो. ग्रुप सीची जागा असली तरी पण येथे पगार भरपूर आहे. आणि ह्या फॉर्म भरायची तारीख आहे मित्रांनो 2 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे 20 दिवस तुम्हाला आहे फॉर्म भरण्याकरता. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. हा फॉर्म फक्त आपल्याला ऑनलाईन भरला जाणार आहे, तो बी नाबार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, बरोबर आहे. तर इथे बघू शकता इम्पॉर्टंट डेट्स, म्हणजे रजिस्ट्रेशन डेट आहे 2 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर, म्हणजे ऑनलाईन एक्झाम ही नोव्हेंबरमध्ये होईल 21 नोव्हेंबर 2024. इथे मित्रांनो बघू शकता एक्झामची डेट पण दिलेली आहे 21 नोव्हेंबर. म्हणजे तुमची फक्त इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे, ना कोणता इंटरव्ह्यू आणि नाही कोणतं ग्राउंड ना काहीच. म्हणजे 10वी पास असणाऱ्यांकरता ही सर्वात मोठी संधी आहे. चला तर मग बघूयात कुठे किती जागा आहेत, कोणत्या राज्याकरता किती जागा आहेत. तर इथे बघू शकता मित्रांनो आपल्या महाराष्ट्राकरता 35 जागा दिलेल्या आहेत टोटल. यामध्ये 10 ओपन कॅटेगरीकरता, ST कॅटेगरीकरता 8 आणि OBC करता 14 आहेत आणि EWS करता 3 जागा आहेत मित्रांनो. म्हणजे ही परीक्षा मित्रांनो ही आहे गव्हर्नमेंटची, भारत गव्हर्नमेंटची. तर याच्यामध्ये कसं सर्व राज्याकरता दिलेल्या आहेत जागा. तर आपल्या महाराष्ट्राकरता किती 35 जागा अवेलेबल आहेत मित्रांनो. बघू शकता 35 जागा पण खूप आहेत, अभ्यास करणाऱ्याकरता खूपच कमी. त्याचबरोबर बॅकलॉग कॅटेगरी, म्हणजे याच्यामध्ये ST कॅटेगरीकरता 8 जागा आहेत आणि OBC करता 2 जागा रिक्त जागा आहेत एक्स्ट्रा. म्हणजे 35 आणि ह्या 10 45 अशा जागा आहेत मित्रांनो. आता आपण पूर्ण फॉर्म बघूया, पूर्ण डिटेलमध्ये बघूयात. ह्याच्यामध्ये आपण फक्त जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आपण घेणार आहेत. OBC कॅन्डिडेट अवेलेबल रिझर्वेशन बेनिफिट विल हॅव प्रोव्हाइड OBC सर्टिफिकेट इश्यून आफ्टर 1 एप्रिल 2024 नॉन क्रिमिनल ॲज पर गव्हर्नमेंट गाईडलाईन. म्हणजे 1 एप्रिल 2024 नंतर जे समजा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते चालेल. त्याच्या अगोदरचं पण असलं तरी पण चालेल, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर इथे आपण बघूयात, पुढे बघूयात महत्त्वाचेच पॉईंट बघणार आहेत आपण. इथे आपण वय बघूयात की किती लागणार आहे या भरतीकरता. तर मित्रांनो इथे वयाचा कॅटेगरी बघूयात. तर आपल्याला इथे वय 18 ते 30 वर्षादरम्यान पाहिजेत. 18 ते 30 वर्ष बघू शकता इथे. नॉट अर्लियर दॅन म्हणजे 2/10/1994 अगोदर जन्मलेला नको आणि 1/6/2006 याच्यानंतरचा जन्म झालेला नको. म्हणजे असं काही नाही आहे, तर आपल्याला चालून जातं. याच्यामध्ये शेड्यूल कास्ट म्हणजे SC ST याच्यामध्ये बघू शकता 5 वर्षाची तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे 5 वर्ष म्हणजे 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. OBC करता 3 वर्षाचे एक्स्ट्रा म्हणजेच 18 ते 33 वर्ष आणि PWS बेंचमार्कसाठी 10 वर्ष म्हणजे ज्यांना काही डिसेबिलिटी वगैरे आहे ते. आणि एक सर्व्हिसमॅन करता 50 वर्षापर्यंत. मित्रांनो इथे एक पॉईंट दिलेला आहे, तो म्हणजे की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे तुमचं राज्याचं असेल तुमच्याकडे. काही काही मुलांकडे कसं असते की स्टेट वाईजच असते. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलेक्शन व्हाल तेव्हा तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट कास्ट लागणार आहे. आता फॉर्म भरण्याकरता तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कास्ट असलं तरी चालेल, पण तुम्ही ज्यावेळेस सिलेक्शन व्हाल तुमचं तेव्हा तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट तुम्हाला जमा करावं लागणार आहे. तर तुम्ही तेव्हा काढून घेऊ शकता. आता त्यानंतर मित्रांनो बघू शकता अभ्यासक्रम काय राहणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे. तर इथे सिलेक्शन प्रोसेस ही मित्रांनो ऑनलाईन टेस्ट होणार आहे 120 मार्कांची आणि 120 प्रश्न राहणार आहेत. त्यामध्ये कोणकोणते विषय राहणार आहेत. तर पहिला राहणार आहे टेस्ट ऑफ रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता प्रश्न. याच्यावरती 30 प्रश्न राहणार आहेत 30 मार्कांसाठी. इंग्लिश ग्रामर राहणार आहे 30 प्रश्न 30 गुण. जनरल अवेअरनेस म्हणजेच याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, करंट अफेअर्स सर्व हे 30 प्रश्न राहणार आहेत 30 गुणांसाठी. त्याचबरोबर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच
मॅथ राहणार आहे, गणित हे 30 प्रश्न राहणार आहेत 30 गुणांसाठी. असे मित्रांनो 120 प्रश्न राहणार आहेत आणि त्यांना 120 गुण राहणार आहेत. आणि इथे टाईम बघू शकता तुम्ही, तर टाईम राहणार आहे 90 मिनिटांचा. ही परीक्षा मित्रांनो IBPS घेणार आहे, त्यामुळे इथे हार्ड प्रश्न राहणारच आहेत, कारण की बँकिंग लेवलची परीक्षा राहणार आहे. आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक हीच ऑनलाईन परीक्षा पास होणार आहे, त्यानंतर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याकरता तुम्ही अभ्यास व्यवस्थित जर केला तर तुमच्याकरता हा खूप महत्त्वाचा चान्स आहे. ह्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो की ही परीक्षा कोणत्या भाषेमध्ये होणार आहे. तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त ही इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्येच हा पेपर होणार आहे. ऑनलाईन पेपर हा फक्त इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्येच होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही की इथे निगेटिव्ह मार्किंग पण आहे. फॉर इच अँड एव्हरी रॉंग आन्सर मार्क 1/4 विल बी डिडक्टेड ॲज पेनल्टी एक्झामिनेशन. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुम्हाला 1 मार्क तुमचा बरोबर प्रश्नातला कमी होणार आहे. त्याचबरोबर 6वा पॉईंट बघू शकता मित्रांनो, कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर पोस्ट इन पार्टिक्युलर स्टेट शुड बी प्रोफाईट इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट. म्हणजे जर तुम्ही कोणती ज्या राज्यात राहता तिथे तुम्ही कोणती भाषा बोलू शकता. मराठी, आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण महाराष्ट्रातील मराठी बोलू शकतो, लिहू शकतो आणि वाचू शकतो. त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते तुम्ही आपल्याला फॉर्म भरायच्या वेळेस मेन्शन करायचं आहे. यानंतर अजून एक पॉईंट आहे मित्रांनो याच्यामध्ये, तो म्हणजे स्टेट वाईज कट ऑफ मेरिट लिस्ट लागणार आहे. म्हणजे ही एक्झाम ऑल इंडियावर होणार आहे, पण तुमचा मेरिट कट ऑफ लिस्ट हा स्टेट वाईज राहणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळे कट ऑफ राहणार, उत्तर प्रदेशमध्ये वेगळा, बिहारमध्ये वेगळा, अशा टाईप. म्हणजे SSC GDचा कसा लागतो तशाप्रमाणे. अजून यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो पण आपण घेऊया. ते म्हणजे की आपल्या राज्यामध्ये परीक्षा केंद्र कुठे राहणार आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्यामध्ये अमरावती, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर, नाशिक, चंद्रपूर या ठिकाणी तुमचे ऑनलाईन सेंटर राहणार आहेत एक्झामसाठी. तर यामध्ये तुम्हाला जे जवळ पडणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ते 3 सिलेक्ट करायचे, त्याच्यामधलं तुम्हाला एक सेंटर मिळून जाईल. पहिला प्रेफरन्स जे द्याल तुम्ही एक्झामसाठी सेंटर, तेच तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर पुढे बघूयात पे स्केल, म्हणजे पगार किती राहणार आहे. तर पे स्केल मित्रांनो बघू शकता 17,270 ते 21,700. त्याचबरोबर 32,000पर्यंत पण तो जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ऑफिस असिस्टंट अटेंडन्सची पोस्ट आहे, पण याच्यामध्ये पगार तुम्हाला भरपूर राहणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो अप्लाय करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे काय, तर या बघूया इथे बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शूड स्कॅन देअर फोटोग्राफ, सिग्नेचर आपण लिहिणार ते ब्लँक इंकने, म्हणजे काळ्या शाईने सिग्नेचर केलेली स्कॅन करायची. त्याचबरोबर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन द्यायचा, ते पण पेपरवरती. ते ब्लॅक किंवा ब्लू इंकने चालेल आणि ते पण स्कॅन करायचे आहेत आणि अपलोड करायचे आहेत. आणि एक हँड रायटिंग डिक्लरेशन पण द्यायचं आपल्याला. ते कोणत्या, तर ते ब्लँक इंकने, फक्त व्हाईट पेपरवरती ब्लँक इंकने, समजलं ना. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, ते ऑनलाईन फॉर्म भरायच्या वेळेस ते तुम्हाला सांगतील कसं, तर ते तुम्हाला ब्लँक इंकने करायचं आहे. तर याच्यामध्ये पूर्ण लक्षात ठेवायचं आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या आपल्या लहान छोट्या गोष्टी आहेत, त्या चुकतात नेहमी. हे ऑनलाईन फॉर्म भरायच्या वेळेस लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर परीक्षा फी किती राहणार आहे. तर परीक्षा फी मित्रांनो आपण ते बघूया. ॲप्लिकेशन फी मित्रांनो ही नॉन रिफंडेबल असणार आहे. म्हणजेच एकदा पे केल्यानंतर तुम्हाला परत मिळणार नाही आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये स्कॅन केलेले डॉक्युमेंट कसे राहणार, किती राहणार, त्याच्याविषयी माहिती आहे. पुढे बघूया आपण अजून काही महत्त्वाच्या डिटेल्स. तर मित्रांनो इथे बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट आहे 2 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर. शेवटच्या तारीखची वाट नाही पाहायची मित्रांनो. फॉर्म आताच लगेच भरून टाकायचा. आपण त्यावरती पण एक व्हिडिओ बनवू की फॉर्म कसा भरायचा. इथे बघू शकता मित्रांनो रिलिजन्स ऑफिस स्टेट देअर ऑफिशियल लँग्वेज. म्हणजेच तुम्ही जिथे काम करणार, आपल्या ज्या राज्यामध्ये काम करणार तिथली कोणती भाषा राहणार आहे ते पण तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तर आपण बघू शकता आपला महाराष्ट्र, आपल्या इथेमध्ये कोणती मराठीच भाषा राहणार आहे, तर आपण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी सिलेक्ट करायचं आहे तिथे. इथे लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षा ही इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्येच होणार आहे. मराठी भाषेमध्ये एक्झाम होणार नाही आहे मित्रांनो ऑनलाईन. इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्येच आपली परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो एक अजून पॉईंट आहे, तो लक्षात घेण्यासारखा आहे, तो तुम्हाला मी दाखवतो 2 मिनटं.
इथे बघू शकता मित्रांनो, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे द कॅन्डिडेट शुड बी ॲन अंडर ग्रॅज्युएट ॲज ऑन म्हणजे या तारखेपर्यंत 1 सप्टेंबर 2024पर्यंत तो अंडर ग्रॅज्युएट पाहिजे, फक्त 10वी पास पाहिजे मित्रांनो. द कॅन्डिडेट पासिंग ग्रॅज्युएशन अँड हायर क्वालिफिकेशन आर नॉट एलिजिबल टू अप्लाय. म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यावरती शिक्षण झालेले विद्यार्थी या फॉर्मला, या जागेकरता एलिजिबल नाही राहणार आहे. तर त्याकरता तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस त्यामध्ये फक्त 10वीच मेन्शन करायचं आहे, 10वीचंच डॉक्युमेंट मेन्शन करायचे आहेत. असं नाही की तुम्ही भरू नाही शकत, पण तुम्ही हा फॉर्म भरू शकता. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.